श्री पतंजलि महामुनये नमः. आता आपल्याला आणखी एक मुद्दा हाताळायचा आहे, तो म्हणजे ग्रहितृ ग्रहण ग्राह्य या क्रमाविषयी, याच्या क्रमाविषयी आहे. अशा एका क्रमाविषयी आहे. म्हणजे आपण ग्रहितृ म्हणजे काय, ग्रहण म्हणजे काय, ग्राह्य म्हणजे काय याचा एक परिचय करून घेतला. समापत्ती ग्राह्य विषयात असते म्हणजे कशात असते, ग्रहण विषयात असते म्हणजे कशात असते, ग्रहितृ विषयात असते म्हणजे कशात असते, हा आपण प्रकार त्याचा परिचय करून घेतला. तर सूत्रामध्ये ग्रहितृ ग्रहण ग्राह्येषु तत्तदंजनता समापत्ती अशा प्रकारे सूत्रकार ग्रहितृ ग्रहण ग्राह्येषु असा क्रम, पहिल्यांदा ग्रहितृ, त्याच्यानंतर ग्रहण आणि त्याच्यानंतर ग्राह्य असा क्रम सांगतात. पण म्हणजे हा जो क्रम आहे हा पाठक्रम आहे. सूत्रामध्ये पाठक्रम असा आहे. कसा आहे? क्षीण वृत्ते अभिजातस्य इव मणे ग्रहितृ ग्रहण ग्राह्येषु. पहिल्यांदा ग्रहितृ आला, मग ग्रहण आलं, मग ग्राह्य आलं. हा पाठक्रम आहे. या ठिकाणी असा प्रश्न पडतो की समापत्ती याच क्रमाने होती की काय, किंवा कसं? तर तसं नाही, हा केवळ पाठक्रम आहे. अर्थक्रम हा तद्विरुद्ध असतो, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. या ठिकाणी म्हणजे सांगायचा मुद्दा असा की पहिल्यांदा ग्रहितृ समापत्ती लागत नाही. जरी पाठक्रम ग्रहितृ ग्रहण ग्राह्येषु असा असला तरी समापत्तीचा क्रम हा ग्राह्य ग्रहण ग्रहितृ असा असतो, म्हणजे नेमका उलटा असतो. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. कारण असं आहे की प्रथम स्थूल विषयक समाधी ही लागत असते. सर्वप्रथम समाधी ही स्थूल विषयक लागत असते. म्हणजे संप्रज्ञा समाधीचं जर प्रकरण आठवलं तर त्या ठिकाणी वितर्क, विचार, आनंद, अस्मिता अशा क्रमाने समाधी सांगितली गेली. आणि आपण त्या ठिकाणी असं पाहिलं की पहिल्यांदा वितर्कानुगत संप्रज्ञा समाधीच लागत असते, त्यानंतर विचारानुगत, त्यानंतर आनंदानुगत आणि तदनंतर अनंतर अस्मितानुगत समाधी लागत असते. असा आपण प्रकार त्या ठिकाणी पाहिला. तर त्यामुळे असं लक्षात घेतं की पहिल्यांदा स्थूल विषयामध्ये समाधी लागायला पाहिजे, समापत्ती लागायला पाहिजे, आणि त्यानंतर सूक्ष्म आणि अनंतर सूक्ष्मतम अशा विषयांमध्ये, तत्वांमध्ये समापत्ती ही लागत असते. त्यामुळे अर्थातच असा अर्थ होतो की पहिल्यांदा ग्राह्य विषयात समापत्ती लागली पाहिजे. कारण ग्राह्य विषय आपण काय पाहिलेत, हे स्थूल असतात. त्यानंतर ग्रहण विषय आणि त्यानंतर ग्रहितृ हा सूक्ष्मतम विषय आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ग्रहितृ समापत्ती ही सर्वात शेवटी लागत असते. म्हणजे पाठ्यक्रम कसा जरी असला, पाठ्यक्रम जरी ग्रहितृ ग्रहण ग्राह्येषु असा जरी असला तरी नेमका तद्विरुद्ध असा अर्थक्रम आहे तो. म्हणजे पहिल्यांदा ग्राह्य, मग ग्रहण, मग ग्रहितृ. त्यामुळे या ठिकाणी पाठ्यक्रमात अर्थक्रमो बलियान या न्यायानं असा आपल्याला अर्थ करावा लागतो. आणि भाष्यकार सुद्धा एका प्रसंगी असं म्हणतात की अधरभूमी म्हणजे निम्नभूमी वश करून ऊर्ध्वभूमी ही आक्रमवायची असते. म्हणजे आम्ही या ठिकाणी पदरचं काही सांगत नाही आहोत. म्हणजे सूत्रकाराने असा क्रम सांगितला असताना तुम्ही आक्रम का करता? सूत्रकाराने स्पष्टपणे ग्रहितृ ग्रहण ग्राह्येषु म्हटलेलं असताना तुम्ही पहिल्यांदा ग्राह्य, मग ग्रहण आणि मग ग्रहितृ म्हणता, याला आधार काय? तर असं आहे की आम्ही म्हणत नाही, भाष्यकारानेच एके ठिकाणी म्हटलेलं आहे की पहिल्यांदा अधरभूमीचा जय व्हायला पाहिजे आणि त्यानंतर ऊर्ध्वभूमी ही आक्रमित व्हायला पाहिजे. आणि हे अत्यंत न्याय्य आहे, तर्कसुसंगत आहे. पहिल्यांदा खालची पायरी ही आपल्याला चढावी लागते आणि ती चढल्यानंतर आपण वरच्या पायऱ्या चढत असतो. त्यामुळे हा जो प्रकार आहे तो भाष्यकारांनीच एका ठिकाणी खुलासेवार सांगितलाय. आणि तो भाग, तो प्रकार हा 3ऱ्या पादामध्ये 6व्या सूत्रात आलेला आहे. एवढंच या ठिकाणी सांगून जावं असं वाटतं.
कारण ते सूत्र फार दूरवरच आहे, तिसऱ्या पादातलं 6वं सूत्र आहे. तस्य भूमीषु विनियोग या सूत्राच्या भाष्यामध्ये ते तसं म्हणतात. आणि तोच न्याय या ठिकाणी जर लागू केला तर ग्रहितृ ग्रहण ग्राह्येषूच्या ऐवजी अर्थक्रम मात्र ग्राह्य ग्रहण ग्रहित्रेषु असा घेतला पाहिजे. एवढं या ठिकाणी सांगा असं वाटतं. आता या सूत्रामध्ये समापत्तीचं स्वरूप, समापत्तीच्या विषयानुसारी त्रैविध्य हे आपण पाहिलं. अर्थात सूत्रामध्ये समापत्तीचं स्वरूप म्हणजे काय, तर त्या ठिकाणी अभिजात मण्याप्रमाणे अभिजात स्फटिकाप्रमाणे चित्त होतं हे त्याचं स्वरूप. आणि मग विषयानुसारी त्याचं त्रैविध्य पाहिलं की ग्राह्य समापत्ती असते, ग्रहण समापत्ती असते, ग्रहितृ समापत्ती असते, असं त्रैविध्य पाहिलं. पण मनोवैज्ञानिक दृष्ट्या समापत्तीचं थोडं वेगळं वर्गीकरण हे या ठिकाणी प्राप्त होतं. तर आपण थोड्याशा अजूनही या प्रकरणामध्ये खोलवर प्रवेश करणार आहोत. आणि त्याची सुरुवात अशी करायची आहे की ग्राह्य आणि ग्रहण समापत्तीमध्ये जो स्थूलांश, त्याच्या अनुषंगानं समापत्ती ही द्विविध होते. आणि त्यामुळे ती सवितर्का आणि निर्वितर्का अशा 2 प्रकाराची असते. म्हणजे मनोवैज्ञानिक दृष्ट्या समापत्ती ही ज्या वेळेला आविर्भूत होते, समापत्तीचं मनोविज्ञान ज्या वेळेला आविर्भूत होतं, अर्थात त्यावेळेला सुरुवातीला ग्राह्य विषयात समापत्ती लागली पाहिजे, म्हणजे स्थूल विषयात लागली पाहिजे. तर ती स्थूल विषयात लागत असताना पुन्हा त्याचे 2 टप्पे पडतात. कारण वितर्क समाधी हा आपल्याला या संप्रज्ञा समाधीमध्ये तो स्थूल विषयामध्ये असतो. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा समापत्ती ही वितर्काला करणारी असते. वितर्कानुगत अशी जी समापत्ती असते ती 2 टप्प्यांनी प्राप्त होते. म्हणजे एक पहिला टप्पा म्हणजे सवितर्का समापत्तीचा आणि त्याच्यानंतर निर्वितर्का समापत्तीचा. आणि ग्राह्य आणि ग्रहणातील सूक्ष्मांश आणि ग्रहितृ समापत्तीच्या संबंधानं सूक्ष्म विषयात येणारी जी समापत्ती असते तिला सविचारा आणि निर्विचारा असं म्हणतात. म्हणजे असे त्याचे प्रविभाग पडतात. म्हणजे आतापर्यंत आपण ग्राह्य समापत्ती, ग्रहण समापत्ती, ग्रहितृ समापत्ती असे प्रकार स्थूल मानानं पाहिले तरी थोडंसं अंतर्गमन केल्यानंतर असं लक्षात येतं की मनोवैज्ञानिक प्रक्रियेच्या अनुषंगानं ह्याचे वेगळे प्रभेद पडतात, त्याचे वेगळे प्रविभाग होतात. ते म्हणजे स्थूल विषयाच्या संदर्भामध्ये सवितर्का निर्वितर्का आणि सूक्ष्म अशा विषयांमध्ये सविचारा निर्विचारा. म्हणजे एकूण वर्गीकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या पुढे एक कागदावर आकृती काढली तर ती तुम्हाला लवकरच ती लक्षात येईल, तो प्रकार लक्षात येईल, तो प्रकार अवगत होईल. तर असं करा की त्या कागदावर समापत्ती हा मथळा द्या, म्हणजे हेडिंग द्या. आणि या मथळ्याखाली मथळ्याचे 3 विभाग हे पाडा. आलं का लक्षात? आपल्याला समापत्तीचं वर्गीकरण समजून घ्यायचंय तर त्या दृष्टीनं समापत्ती ह्याली पहिल्यांदा त्याचे 3 प्रविभाग करा, 3 वर्ग करा. ही तालिका काढायची आहे तर तालिका काढताना तुम्ही जसे वर्ग कराल तसे ते वर्ग करा. आणि डावा स्तंभ जो पहिला स्तंभ आहे त्याला ग्राह्य असं त्याला मथळा द्या. त्याच्यानंतर मध्ये ग्रहण आणि उजव्या हाताला ग्रहितृ अशा प्रकारे तालिकेचे 3 भाग पडतील. ग्राह्य, ग्रहण, ग्रहितृ. आणि हे सूत्राला अनुसरणारे असे 3 वर्ग असतील. आता या चालू सूत्राला अनुसरणारे असे 3 वर्ग असतील. म्हणजे समापत्ती या मथळ्याची तालिका करताना त्याचे 3 भाग करा. डाव्या हाताला ग्राह्य, मध्ये ग्रहण आणि उजव्या हाताला ग्रहितृ. अशा प्रकारे वर्ग केल्यानंतर आता यात प्रत्येकाचे म्हणजे ग्राह्य, ग्रहण आणि ग्रहितृचे प्रत्येकी पुन्हा त्याची एक तालिका करा. त्याचे 2 पोटभाग तयार करा. म्हणजे ग्राह्याचे पुन्हा 2 प्रकार होतील, ग्रहणाचे 2 प्रकार होतील, ग्रहितृचे 2 प्रकार होतील.
तर पहिल्यांदा आपण ग्राह्य प्रकार बघूया. ग्राह्य प्रकार त्याचे जे भेद होतात किंवा पोटभेद होतात, पोट विभाग पडतात. एक म्हणजे स्थूलांश आणि एक म्हणजे सूक्ष्मांश. एक म्हणजे स्थूलांश आणि दुसरा म्हणजे सूक्ष्मांश. मग स्थूलांश म्हणजे त्याच्या खाली पृथिवी आदी पंचतत्व, पृथिव्यप तेज वायू आकाश, हे पंचमहाभूत जी आहेत ती स्थूलांशामध्ये मोडतील. आणि शब्द स्पर्श रूप रस गंध ह्याच्या तन्मात्र आहेत, हे तन्मात्र हे सूक्ष्मांशामध्ये मोडतील. त्यानंतर मधला जो भाग आहे ग्रहण समापत्तीचा, त्याचे आपण पुन्हा दोन भाग केले, स्थूलांश आणि सूक्ष्मांश. तर स्थूलांश त्याच्यामध्ये बाह्येंद्रिय येतील आणि सूक्ष्मांश जो आहे त्याच्यामध्ये अंतरेंद्रिय येतील. अलग लक्षात. ग्रहण समापत्तीचे जे दोन भाग पडतात, एक स्थूल आणि एक सूक्ष्म. त्याच्यामध्ये स्थूल अंश जो आहे तो स्थूल अंश हा बाह्येंद्रियांचा असेल. बाह्येंद्रिय म्हणजे दशेंद्रिय, ज्ञान कर्मेंद्रिय. आणि सूक्ष्मांश जो असेल तो अंतरेंद्रियांचा असेल, अंतःकरणाचा असेल. त्रिविध अंतःकरण असं आपण पाहिलं, मन बुद्धी अहंकार. तर तो भाग ग्रहण समापत्तीमध्ये सूक्ष्म अंशामध्ये मोडेल. त्याच्यानंतर ग्रहितृ समापत्ती जी आहे त्यामध्ये केवळ सूक्ष्म विषय असतात, त्याला स्थूलांश नाहीये, केवळ सूक्ष्मच आहेत. आणि त्यामुळे त्याचे केवळ सूक्ष्म जे आहेत त्यात अस्मिता हा प्रकार येईल. ग्रहितृ समापत्तीमध्ये केवळ अस्मितेचं साक्षात्करण होत असतं समापत्तीद्वारा. त्यामुळे त्याचा केवळ सूक्ष्म विषय असतो. हे लक्षात आलं असेल तर तुम्हाला दिसेल की ग्राह्य आणि ग्रहण समापत्तीचे दोन दोन भाग पडले, स्थूल आणि सूक्ष्म. पण ग्रहितृ समापत्तीला तसे दोन वर्ग नाहीत, केवळ त्यात सूक्ष्म विषयच असतात. आणि तो सूक्ष्म विषय सुद्धा एकच असतो, तो म्हणजे अस्मिता. अशा प्रकारे आपण दुसऱ्या टप्प्याला येऊन पोहोचलो. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण पुन्हा ग्राह्य समापत्तीकडे आलो. असं लक्षात येतं की ग्राह्य समापत्तीमध्ये पंचमहाभूत आणि तन्मात्र असे आपण पाहिले. तर पंचमहाभूताचे पुन्हा त्याचे विकार, पंचमहाभूत आणि त्यांचे जे विकार त्यांचा साक्षात्कार होतो. त्याचे दोन प्रकार पडतात, एक सवितर्का समापत्ती आणि निर्वितर्का समापत्ती. लक्षात. स्थूलांश म्हणजे पंचमहाभूतांचा साक्षात्कार जो सांगितला, त्याच्या विकारांचा जो साक्षात्कार सांगितला, त्याच्यामध्ये पुन्हा त्याचे दोन वर्ग पोटभेद पडतात, एक म्हणजे सवितर्का समापत्ती आणि दुसरी समापत्ती. त्याच्यानंतर त्याच ग्राह्यामधला जो सूक्ष्मांश आहे म्हणजे तन्मात्र, शब्द स्पर्श रूप रस गंध तन्मात्र, हे जे 5 तन्मात्र आहेत, त्या तन्मात्रांमध्ये पुन्हा दोन पोटभेद पडतात, एक म्हणजे सविचारा समापत्ती आणि दुसरी म्हणजे निर्विचारा समापत्ती. अशा प्रकारे ग्राह्य समापत्तीचे सविचारा निर्विचारा हे प्रकार या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात. आता त्याच्यानंतर ग्रहण समापत्तीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बाह्येंद्रियांचा साक्षात्कार आणि अंतरेंद्रियांचा साक्षात्कार असे दोन वर्ग आपण पाहिले. त्यात बाह्येंद्रियांचा जो साक्षात्कार होतो तो सवितर्का आणि निर्वितर्का अशा द्विविध प्रकाराने होतो. त्या समापत्तीचे दोन टप्पे असतात, दोन प्रकार असतात, ते म्हणजे सवितर्का आणि निर्वितर्का. मग त्याच ग्रहणामध्ये सूक्ष्मांश हा एक पोटभेद पाहिला. त्या सूक्ष्मांशामध्ये आपण अंतरेंद्रिय यांची परिगणना केली. तर या अंतरेंद्रियांच्या संदर्भामध्ये सविचारा निर्विचारा अशा दोन प्रकारच्या समापत्ती प्राप्त होतात. अंतरेंद्रियांबाबत जी समापत्ती असते त्याचे दोन टप्पे असतात, एक सविचारा समापत्ती आणि दुसरी निर्विचारा समापत्ती. म्हणजे या ठिकाणी सुद्धा सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा अशा प्रकारे समापत्तीचे प्रकार आपल्याला ग्रहण समापत्तीत सापडतात. आणि ग्रहितृ समापत्तीचा जो तिसरा प्रकार आहे, ती तालिकेचा उजवा भाग आहे, त्यामध्ये आपण असं पाहिलं की केवळ सूक्ष्म विषयाचा म्हणजे अस्मितेचा साक्षात्कार होतो. तर त्या अस्मितेच्या साक्षात्कारामध्ये पुढे त्याला कारणात्मक असलेलं महत्त्व त्याचाही साक्षात्कार होऊ शकतो. अस्मितेच्या पुढे महत्त्वाचा साक्षात्कार होऊ शकतो आणि त्याच्याही पुढे मूल प्रकृती म्हणजे अलिंग
याचाही साक्षात्कार होऊ शकतो, मूल प्रकृतीचाही साक्षात्कार म्हणजे प्रधान तत्वाचा साक्षात्कार होऊ शकतो, आणि त्याचे पुन्हा क्रमशः सविचारा निर्विचारा असे प्रकार पडतात. म्हणजे हे जे सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा प्रकार आहेत ते असे लक्षात येतात की ग्राह्य विषयामध्ये सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा प्रकार असतात. सवितर्का निर्वितर्का हे स्थूल पंचमहाभूतांमध्ये आणि त्यांच्या विकारांमध्ये निर्माण होतात किंवा त्या समाप्ती त्या ठिकाणी प्राप्त होतात. तर सूक्ष्म अंशामध्ये म्हणजे तन्मात्रांमध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे 5 तन्मात्र आहेत, त्या तन्मात्रांमध्ये केवळ सविचारा निर्विचारा हे या समापत्ती प्राप्त होतात. त्या समाप्ती त्या ठिकाणी प्राप्त होतात. तर सूक्ष्म अंशामध्ये म्हणजे तन्मात्रांमध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध गंध हे जे 5 तन्मात्र आहेत, त्या तन्मात्रांमध्ये केवळ सविचारा निर्विचारा हे या समापत्ती प्राप्त होतात. अर्थात ग्राह्य समापत्ती ही सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा अशा भेदानं पोटभेदानं प्राप्त होते. त्यानंतर ग्रहण तत्व जे आहेत त्याच्यामध्ये बाह्येंद्रियांच्या संदर्भामध्ये सवितर्का निर्वितर्का आणि अंतरेंद्रियांच्या संदर्भामध्ये सविचारा निर्विचारा म्हणजे पुन्हा या ठिकाणी 4 प्रकार प्राप्त होतात. सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा. मात्र ग्रहितृ समापत्ती जी आहे ती अस्मिता महत आणि प्रधान मूल प्रकृती यांच्यात संदर्भातच असल्यामुळे त्या ठिकाणी सवितर्का निर्वितर्का हा प्रकार निर्माण होत नाही. हा या ठिकाणी अपवाद आहे. केवळ सविचारा निर्विचारा प्रकारच्याच समापत्ती या ठिकाणी प्राप्त होतात असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. म्हणजे या आकृतीचा जर आपण गोषवारा घ्यायचं म्हटलं तर असं आपल्याला लक्षात येतं की सवितर्का समापत्तीचे प्रकार असे होतात. कसे होतात? एक ग्राह्य सवितर्का ग्रहण सवितर्का. सवितर्का समापत्तीचे प्रकार असे होतात. एक म्हणजे ग्राह्य सवितर्का, दुसरा ग्रहण सवितर्का. आणि निर्वितर्काच्या संबंधाने ते प्रकार होतात ते म्हणजे ग्राह्य निर्वितर्का ग्रहण निर्वितर्का. आलं का लक्षात? म्हणजे सवितर्का समापत्तीचे प्रकार ग्राह्य सवितर्का ग्रहण सवितर्का आणि निर्वितर्का समापत्तीचे प्रकार म्हणजे ग्राह्य निर्वितर्का ग्रहण निर्वितर्का अशा प्रकारचे असतात. आणि मग सविचारा समापत्तीचे प्रकार जे असतात ते ग्राह्य सविचारा ग्रहण सविचारा ग्रहितृ सविचारा अशा प्रकारचे असतात. 3 प्रकारचे असतात. आणि निर्विचारा समापत्तीचे प्रकार असतात ते पुन्हा ग्राह्य निर्विचारा ग्रहण निर्विचारा ग्रहितृ निर्विचारा अशा 3 प्रकारचे असतात. म्हणजे अशा प्रकारे ग्रहितृ ग्रहण ग्राह्य संदर्भात पाहिल्या तर आपल्याला 3 प्रकारच्या समापत्ती लागतात. सवितर्का निर्वितर्काच्या संदर्भात पाहिल्या तर आपल्याला त्या 4 प्रकारच्या लागतात. सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा. आलं का लक्षात? ग्राह्य ग्रहण ग्रहितृच्या संदर्भामध्ये 3 प्रकारच्या समापत्ती प्राप्त होतात. त्या वर्गीकरणामध्ये 3 समापत्ती लागतात. ग्राह्य समापत्ती ग्रहण समापत्ती ग्रहितृ समापत्ती हे 3 वर्ग प्राप्त होतात. पण जर सविचारा निर्विचारा प्रकारांना जर आपण समापत्ती समजून घ्यायच्या म्हटल्या तर त्या 4 प्रकारच्या होतात. सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा अशा 4 प्रकारच्या होतात. आणि दोन्हीचा जर मेळ लावला तर आपल्याला 10 प्रकारच्या समापत्ती प्राप्त होतात. 10 प्रकारच्या समापत्ती प्राप्त होतात. हे वर्गीकरण लक्षात घेण्याचं सारखं आहे, कारण पुढला प्रकार म्हणजे समजायला सोपा जाईल. आता ह्या ज्या 10 प्रकारच्या समापत्ती सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा ग्राह्य ग्रहित ग्रहण यांच्या मेळाने लागतात. परम्युटेशन कॉम्बिनेशन ज्याला म्हणतात तसं जर आपण त्याचा मेळ लावला तर ह्या 10 प्रकारच्या लागतात. त्या 10 कशा? तर सवितर्का समापत्तीचे प्रकार कसे? ग्राह्य सवितर्का ग्रहण सवितर्का हे 2. निर्वितर्का समापत्तीचे प्रकार कसे? तर ग्राह्य निर्वितर्का ग्रहण निर्वितर्का
म्हणजे 2 अधिक 2 4 झाले. त्याच्यानंतर सविचारा समापत्तीचे प्रकार कसे असतात, तर ग्राह्य सविचारा, ग्रहण सविचारा, ग्रहितू सविचारा अशा 3 प्रकारच्या असतात. म्हणजे 4 आणि 3 7. आणि निर्विचारा समापत्तीचे प्रकार असतात ते ग्राह्य निर्विचारा, ग्रहण निर्विचारा, ग्रहितू निर्विचारा अशा प्रकारचे 3 असतात. म्हणजे 7 आणि 3 10. म्हणजे 10 प्रकारच्या समापत्ती या ठिकाणी प्राप्त होतात. तर हे वर्गीकरण पहिल्यांदा आपल्या मनामध्ये पक्क व्हायला पाहिजे, बुद्धीमध्ये पक्क व्हायला पाहिजे. म्हणजे समापत्तीच्या प्रकरणाचं अवगमन थोडं सुलभतेनं होईल. तर हा थोडा गणिती किचकट प्रकार जरी असला तरी तो समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे, आवश्यक आहे. आलं का लक्षात? म्हणजे असं आहे की सूत्रकारांनी सूत्रामध्ये सांगताना, या सूत्रामध्ये सांगताना, सांप्रतच्या सूत्रामध्ये सांगताना त्यांनी फक्त ग्रहितृ, ग्रहण, ग्राह्य अशा 3 प्रकारच्या समापत्ती सांगितल्या. ग्राह्य विषयक, ग्रहण विषयक आणि ग्रहितृ विषयक अशा प्रकारे 3 प्रकारच्या समापत्ती सूत्रकारांनी सांगितल्या त्या या सूत्रामध्ये. पण पुढल्या आगामी 2 सूत्रामध्ये ते सवितर्का, निर्वितर्का, सविचारा, निर्विचारा असे पुन्हा प्रकार सांगणार आहेत. मग ते प्रकार सांगणार आहेत म्हटल्यानंतर असा प्रश्न पडतो की या 3च सांगितल्या, मग तिथं पुन्हा 4 का सांगितल्या? तर तसा प्रश्न त्या ठिकाणी पडू नये म्हणून या ठिकाणी थोडंसं स्पष्टीकरण सुरुवातीलाच देतोय, पहिल्यांदाच देतोय की ग्रहितृ, ग्रहण, ग्राह्य हे समापत्तीचे प्रकार असतात, हे खरंय. पण मनोवैज्ञानिक जर प्रक्रिया पाहिली की समापत्तीची सुरुवात कशी होते, समापत्तीची सुरुवात कशी होते, असं आहे की आपण ज्यावेळेला घाटातून प्रवास करतो त्यावेळेला बोगदा लागतो, बोगदा लागता जसा लागतो तसा आपण अंधकारामध्ये प्रवेश करतो आणि अंधकार गहन गहन होत जातो. बोगदा जर खूप लांबचा असेल, वळणदार आणि लांब लचक असेल तर आपल्याला मध्यंतरी पूर्ण अंधकार लागतो. म्हणजे बोगद्यामध्ये प्रवेश करता क्षणी काही एकदम अंधकार लागत नाही. तर तसा हा समापत्तीमध्ये जो प्रकार आहे, समापत्तीचा समाधीचा जो प्रकार आहे त्यामध्ये उंबरठ्याचा प्रकार आहे. उंबरठा लागतो. आपली जागृतावस्था आणि समाध्यावस्था, आपला अवबोध, सामान्य अवबोध ज्याला नॉर्मल कॉन्शियसनेस म्हणतात आणि सुपर कॉन्शियसनेस असं म्हणता येईल, समाधी प्रतिबोध, हा जो हे जे 2 टप्पे त्या दरम्यान मध्ये एक प्रकारे उंबरठा असतो आणि तो उंबरठा जो आहे तो सविचारा आणि सवितर्का या टप्प्यांचा असतो. आणि त्यामुळे समापत्तीची सुरुवात होताना ही निर्विवादपणे सवितर्का या टप्प्यातूनच होणार. सवितर्का टप्प्यातून होऊन ती निर्वितर्का टप्प्यात जाऊ शकेल. आणि पुन्हा जर तशीच समापत्ती चालू राहणार आणि ती सूक्ष्म विषयांमध्ये जाणार असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा सविचाराचा टप्पा येणार आणि त्यानंतर निर्विचाराचा टप्पा येणार. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे ही प्रक्रिया आहे, समापत्तीची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये मनोवैज्ञानिक दृष्ट्या जे टप्पे लागतात ते सवितर्का, निर्वितर्का, सविचारा, निर्विचारा असे लागतात. त्यामुळे ते एक वर्गीकरण सूत्रकारांनी आगामी सूत्रात सांगितलंय. पण या ठिकाणी त्याचं आगामी एक ज्ञान देणं आवश्यक होतं म्हणून ते प्रकार आधी सांगितले की त्या प्रकारानं 4 समापत्ती निघतात आणि दोन्हींचा मेळ हा शेवटी लागायचा असतो, लागणार असतो. आणि त्या दृष्टीनं 3चे 4, 4चे 10 असे समापत्तीचे प्रकार होतात. तर ती तालिका वरच्यावर अभ्यासून अभ्यासकानं त्याबद्दलच्या धारणा या परिपक्व करून घेतल्या पाहिजेत. म्हणजे समापत्तीचं एक जे प्रकरण आहे एका दृष्टीने ते क्लिष्ट आहे पण दुसऱ्या अर्थानं अत्यंत मनोहारक आहे. तर ते प्रकरण मनोहारक ठरायचं असेल तर ही पार्श्वभूमी पक्की व्हायला पाहिजे आणि त्यासाठी हा एक गणिती उपद्व्याप करावा लागला. आणि सूत्रकारांनी स्वतः या ठिकाणी आगामी सूत्रातून सवितर्का, निर्वितर्का, सविचारा, निर्विचारा असे प्रकार सांगितले असल्यामुळे हा विषदनाचा प्रकार हा एका अर्थाने सूत्र बाह्य वाटला तरी प्रकरण बाह्य ठरत नाही, कारण हे समापत्तीचं प्रकरण आहे. असो, आता संप्रज्ञा समाधी प्रकरणे आपण असं पाहिलं की
योग्याची अंतर्मुखता ही वाढता 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 प्रत्याहाराचा टप्पा ओलांडला जातो, धारणेचा टप्पा येतो, ध्यानाचा टप्पा येतो, समाधीचा टप्पा येतो. आणि मग ज्या टप्प्यामध्ये सर्वप्रथम वितर्कानुगत संप्रज्ञा समाधी लागते आणि चित्ताचं अंतर्गमन आत्माभिमुखता ही जर वाढत गेली तर वितर्कानुगत संप्रज्ञा समाधीतून विचारानुगत संप्रज्ञा समाधीचा प्रांत लागतो. आणि आत्माभिमुखता तशीच जर वाढत गेली, अंतर्मुखता वाढत गेली तर पुढे आनंदानुगत आणि त्यानंतर अस्मितानुगत संप्रज्ञा समाधी लागते. आणि मग अस्मितानुगत संप्रज्ञा समाधी लागल्यानंतर वैराग्याची पराकाष्ठा ही प्राप्त होण्याची शक्यता असते आणि त्यानंतर असंप्रज्ञानाचा प्रांत प्राप्त होतो असं आपण पाहिलं. सांगण्याचा मुद्दा असा की क्रमाक्रमाने समाधीच्या भूमी या अंकित केल्या जातात, पादाक्रांत केल्या जातात. एकदम उडी मारली जात नाही. म्हणजे प्रत्याहारातून एकदम अस्मिता समाधी लागण्याचा प्रकार संभवत नाही, प्रत्याहारातून आनंदानुगत संप्रज्ञा समाधी लागण्याचा प्रकार संभवत नाही, प्रत्याहारातून असंप्रज्ञा समाधी लागण्याचा प्रकार संभवत नाही. तर क्रमाक्रमाने हे प्रांत हे सगळे ओलांडावे लागतात. वितर्कानुगत, विचारानुगत, आनंदानुगत, अस्मितानुगत आणि त्यानंतर असंप्रज्ञा समाधी. अशा प्रकारे ती एक प्रक्रिया आहे असं आपण त्या ठिकाणी पाहिलं. तर तसंच या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की पहिल्यांदी सवितर्का समापत्ती, मग निर्वितर्का समापत्ती आणि त्यानंतर सविचारा समापत्ती आणि त्यानंतर निर्विचारा समापत्ती. अशा क्रमानं समाधीचं मनोविज्ञाने फुलत जातं. समापत्ती ही त्या या क्रमानं ही प्रफुल्लित होत जाते हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे सूत्रकार लगेच 42व्या सूत्रामध्ये म्हणतात, तत्र शब्दार्थ ज्ञान विकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्ती. सवितर्का समापत्तीचं लक्षण करतात तत्र शब्दार्थ ज्ञान विकल्पैः संकीर्णा. म्हणजे त्या ज्या समापत्तीमध्ये शब्द, अर्थ, ज्ञान यांच्या विकल्पानं मिश्रित किंवा संकीर्ण असा जो प्रकार असतो तो सवितर्का समापत्तीचा प्रकार असतो. असं थोडंसं क्लिष्ट लक्षण हे सांगितलं जातं, पण हे लक्षण क्लिष्ट नाहीये. थोडासा उलगडा केला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की या समापत्तीचं मनोविज्ञान यात फार प्रभावीपणे सूत्रकारांनी मोजक्या शब्दात मांडलेलं आहे. असं आहे की आपण पूर्वसूत्रामध्ये असं पाहिलं की ग्राह्य, ग्रहण, ग्रहितृ अशा त्रिविधतेनं समापत्ती प्राप्त होऊ शकतात आणि त्या लक्षणता त्या ठिकाणी सांगितल्या. ग्राह्य समापत्ती, ग्रहण समापत्ती, ग्रहितृ समापत्ती या लक्षणशः त्या ठिकाणी सांगितल्या. लक्षणशः कशा तर चित्त हे अभिजात स्फटिकाप्रमाणे होऊन त्या ठिकाणी तत्स्थ तदंजनता ही प्राप्त होते. चित्ताला त्या आलंबनामध्ये तत्स्थता आणि तदंजनता म्हणजे तत्स्थ तदंजनता प्राप्त होते. हे त्याचं लक्षण गतसूत्रात सांगितलं गेलं. आता सवितर्का प्रकाराची जी समापत्ती असते त्याचं लक्षण या ठिकाणी सांगितलं जात आहे. अर्थात पूर्वसूत्र विवरणामध्ये सवितर्का समापत्ती ही कोणत्या विषयात असते हे आपण एका तालिकेद्वारा पाहिलं. सवितर्का समापत्ती कुठल्या विषयांमध्ये असते हे का त्या तालिकेद्वारा पाहिलं. तालिकेकडे जर तुम्ही डोकावाल तर तुम्हाला लगेच तो भाग लक्षात येईल. ग्राह्य समापत्तीमध्ये स्थूल विषयातली लागणारी ती समापत्ती, ग्रहण समापत्तीमध्ये सुद्धा स्थूल विषयात लागणारी समापत्ती ह्या सवितर्का प्रकारच्या असतात असं त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे काय तर पहिली गोष्ट म्हणजे ग्राह्याच्या स्थूलांशामध्ये म्हणजे पृथिव्यप तेज वायू आकाश ही जी पंचमहाभूत आहेत आणि त्यांचे विकार आहेत यांच्या संदर्भामध्ये लागणारी सवितर्का समापत्ती असते. तसंच ग्रहणाचे स्थूलांश म्हणजे बाह्येंद्रिय हे ज्याचे विषय असतात ती एक सवितर्का प्रकारची समापत्ती असते आणि त्यांचं लक्षण या ठिकाणी सर्वप्रथम सूत्रकार सांगतात. स्थूलांशामध्ये
भूताच्या स्थूलांशामध्ये, पंचमहाभूतांच्या स्थूलांशामध्ये आणि इंद्रियांच्या स्थूलांशामध्ये लागणारी जी समापत्ती अर्थात ती सर्वप्रथम लागत असते, म्हणून त्याचा निर्देश हा प्रथम केला जातो. आता पूर्वसूक्तोक्त समापत्तीमध्ये ज्यावेळी शब्द त्यामध्ये इतरेतर अध्यास म्हणजे परस्पराध्यास येऊन परस्पर अभिन्न जाणवतील तर ती संकीर्णता ठरेल. या सूत्रामध्ये तत्र शब्दार्थ ज्ञान विकल्पैही म्हटलं तर हा संकीर्णतेचा जो प्रकार आहे तो संकीर्णतेचा प्रकार त्या विषयामध्ये, समापत्तीच्या विषयामध्ये त्याचे शब्द अर्थ ज्ञान ह्यांच्यामध्ये एक संकीर्णता राहून जी समापत्ती असेल ती सवितर्का प्रकारची असते. आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो, ही संकीर्णता म्हणजे काय? शब्द अर्थ ज्ञान यांच्यामध्ये संकीर्णता असते म्हणजे काय? आणि त्या संकीर्णतेसह लागणारी समापत्ती या ठिकाणी सवितर्का असल्यामुळे संकीर्णता काय असते हा या ठिकाणी आद्य प्रश्न पडतो. जो आद्यांश आहे तत्र शब्दार्थ ज्ञान विकल्पैही संकीर्णा, याचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे. आता असा की शब्द, त्याचा अर्थ आणि तत् उद्भूत असं ज्ञान, ह्या तीन गोष्टी संभवतात. आपल्या ज्ञानामध्ये या तीन गोष्टी संभवतात आणि त्यांच्यामध्ये विकल्प असतो असं या ठिकाणी सांगितलं जातं. त्यांच्यामध्ये संकीर्णता असते आणि विकल्प असतो असं सूत्रकार. तर हा काय प्रकार आहे? विकल्प होतो म्हणजे काय? तर हे पहिल्यांदा समजणं या ठिकाणी आवश्यक आहे. असं बघा की गाय ह्या पदानं त्यातील शब्दांश, त्यातला अर्थांश आणि त्यातला ज्ञानांश यांचं आपल्याला अपृथक असं ज्ञान होत असतं. म्हणजे तुम्हाला जर म्हटलं गाय असा जर शब्द उच्चारला तर गाय हा एक शब्द आहे, शब्दाला एक अर्थ आहे आणि त्या शब्दाच्या अर्थाच्या अनुषंगानं आपल्यामध्ये एक ज्ञान आहे. आपल्याला गाय हा प्राणी माहिती आहे आणि शब्दार्थाच्या अनुषंगानं आपल्याला जे गायीविषयी एक ज्ञान आहे. या तिन्ही गोष्टी संकीर्णतेनं आपल्या ज्ञानामध्ये उभ्या असतात आणि त्यांचं एक अपृथक असं ज्ञान आपल्याला होतं. आणि हे जे त्याच्यातली ही जी अविभक्तता आहे ती अशा स्वरूपाची असते की जरी शब्द अर्थ आणि तदुद्भूत ज्ञान हे परस्पर भिन्न पदार्थ असले तरी ते एकत्वाने भासतात. आलं का लक्षात? ही गाय यामध्ये शब्द अर्थ ज्ञान असे तीन गोष्टी आहेत. हे या तिन्ही गोष्टी परस्पर विभिन्न आहेत तरी सुद्धा आपल्याला त्या एकत्वानं भासतात आणि त्यामध्ये त्या एक प्रकारे संकीर्णता असते. आता यामध्ये या विकल्पामध्ये विकल्प म्हटल्यानंतर वस्तुशून्यता, सूत्रकारांनी या ठिकाणी विकल्प शब्द घातलाय आणि आपल्याला विकल्पाचा अर्थ काय माहिती आहे? विकल्प म्हणजे वस्तुशून्यता. तर विकल्प वृत्तीचा अर्थ करताना आपण त्या ठिकाणी असं निश्चित म्हटलं की विकल्प म्हणजे अर्थशून्यता. मग या ठिकाणी अर्थशून्यता कशी सांगितली जाते? म्हणजे या ठिकाणी गाय हा शब्द सांगितला, त्यात शब्द अर्थ ज्ञान अशा तिन्ही गोष्टी असल्या तरी याच्यातून विकल्प कुठे उपटतो अशी एक शंका या ठिकाणी निर्माण होते. त्यामुळे त्याचा विचार या ठिकाणी क्रमप्राप्त होतो. म्हणजे आपण उदाहरण या ठिकाणी गाय या शब्दाचं घेतलंय, त्याच्या अर्थाचं घेतलंय, त्याच्या ज्ञानाचं घेतलंय. मी गाय हा शब्द उच्चारल्यानंतर तुम्हाला गाय हा शब्द ऐकू आला, अर्थात ध्वनी परिणामाचा गाय हा शब्द आणि गायीबद्दल जे तुम्हाला ज्ञान आहे तो त्याचा अर्थ. गाय हा शब्दाचा अर्थ म्हणजे तो एक प्राणी आणि त्याविषयी तुम्हाला जे ज्ञान आहे
या तिन्ही गोष्टी एकत्रपणे अंतःकरणात उमटत असतात. शब्द, अर्थ आणि ज्ञान हे संकीर्णपणे आपल्या अंतःकरणामध्ये वर्तत असतात. मग त्या ठिकाणी एक शब्दांश असतो जो ध्वनी परिणामात्मक असतो. अर्थांश हा एक असतो जो मनामध्ये गाय ह्या शब्दाचा एक अर्थ प्रकट झालेला असतो आणि ते अर्थ प्राकट्य करणारं एक ज्ञान त्यामागे असतं. गाय हा प्राणी, त्याचं ज्ञान आपल्याला असतं. ह्या तिन्ही गोष्टी संकीर्णतेनं वर्तन करून आपल्या वृत्तीतून गाय हा शब्दाबद्दल एक वृत्ती उठवतात. तर त्यात एक ती संकीर्णता असते हे निश्चितच आपल्याला लक्षात येतं आणि तो प्रकार या ठिकाणी सूत्रकार सांगतायत. शब्दार्थ ज्ञान विकल्पैही संकीर्णाः. आता त्याच्यामध्ये विकल्प काय आला हा भाग आपल्याला शोधायला पाहिजे, कारण विकल्प म्हणजे वस्तुशून्यता. आणि तो प्रकार समजून घेण्यासाठी आपल्याला थोडा उहापोह करावा लागणार आहे. तो असा, हे बघा, आता गाय या पदाच्या संदर्भामध्ये असं म्हणावं लागतं की गाय हाच शब्द आहे, गाय हाच अर्थ आहे आणि गाय हेच ज्ञान आहे. आलं का लक्षात? गाय हाच शब्द आहे, गाय हाच अर्थ आहे आणि गाय हेच ज्ञान आहे. आणि म्हणून जर कोणी गाय हा शब्द उच्चारला आणि गाय हा शब्द उच्चारून जर असं म्हटलं की मी काय म्हटलं, तर आपण काय म्हणणार? आपण म्हणणार गाय, तू काय म्हणलास असं म्हणणार. आलं लक्षात? म्हणजे एखाद्याने गाय हा शब्द उच्चारून जर म्हणलं की मी काय म्हटलं, तर आपलं उत्तर काय? तर गाय. आता एखादी शृंग शासनादी युक्त अशा लक्षणांनी युक्त असा जर प्राणी समोर दाखवला, त्याला स्तन आहेत, नंतर सासनं म्हणजे पोळीसारखा भाग गळ्याखाली लोंबतोय आणि शिंग आहेत, आणि असा जर अशा लक्षणाचा प्राणी दाखवून विचारलं हे काय, तर पुन्हा आपण म्हणणार काय? आपलं उत्तर काय असणार? गाय. लक्षात? आणि तोच प्राणी पाहून मनामध्ये काय प्रत्यय आला, समजा तो प्राणीच दाखवला तुम्हाला, प्राणी दाखवून म्हटलं तुमच्या मनामध्ये काय प्रत्यय आला, तर उत्तर काय असणार? पुन्हा गाय. आलं का लक्षात? म्हणजे शब्दही गाय आहे, अर्थही गाय आहे, प्रत्ययही गाय आहे, असा हा प्रकार असतो. म्हणजे हा पहिल्यांदा प्रकार लक्षात आला तर आपल्याला पुढे जाता येईल. आता असं बघा की तीनही प्रसंगी उत्तर एकच, म्हणजे गाय. आता यावर अनुसंधान ठेवून आता आपण थोडासा विचार करूया. या तीन उत्तरामध्ये प्रथमस्थानीय शब्द जी गाय, त्याचा आपण या अक्षरानं निर्देश करूया. म्हणजे पहिल्या प्रसंगामध्ये उच्चारलेला शब्द कुठला? गाय. तर त्याला आपण या अक्षराने निर्देशित करूया. म्हणजे शब्द गाय जो आहे त्याचा निर्देश आपण या अक्षराने करणार आहोत. द्वितीय स्थानामध्ये अर्थस्थानामध्ये जी गाय आहे त्याचा आपण या अक्षराने निर्देश करूया. आणि तृतीय स्थानामध्ये ज्ञानाच्या स्थानामध्ये प्रत्ययाच्या स्थानामध्ये जी गाय आहे त्याचा निर्देश आपण या अक्षराने करूया. आता जेव्हा म्हणजे शब्दात्मक गाय असते तेव्हा म्हणजे अर्थात्मक गाय नसते. आलं का लक्षात? ज्यावेळेला शब्दात्मक गाय असते तेव्हा ही अर्थात्मक गाय नसते किंवा ही ज्ञानात्मक गाय नसते. वस्तू शून्य हा प्रकार समजून घेण्यासाठी जेव्हा शाब्दिक गाय उच्चारला जाईल त्यावेळेला अर्थ नसणार आणि ज्ञान नसणार. म्हणजे असताना आणि नसतात, यांचा व्यतिरेक असतो. त्याचप्रमाणे असताना आणि यांचा व्यतिरेक असतो. समोर आपण म्हणजे गाय ह्या प्राण्याला बघत असताना त्या ठिकाणी गाय शब्द नसतो. गाय आपण बघतो
त्यावेळेला गाय शब्द उच्चारत नाही आपण, पण गाय हा शब्द आपल्या अंतःकरणात असतो. कुठल्या रूपाने? अर्थरूपाने असतो. म्हणजे ब असताना अ आणि क ह्यांचा व्यतिरेक असतो, आणि ज्यावेळेला क असतो त्यावेळेला अ आणि ब यांचा व्यतिरेक असतो. हे आपल्याला सहज समजतं. आलं का लक्षात? म्हणजे ही अशी वस्तुस्थिती असते. पण एकूण त्या ठिकाणी परिस्थिती कशी असते, तर अ म्हणजे उच्चार मात्र गाय असताना अर्थात्मक ज्ञानात्मक गाय यांचा सुद्धा अन्वय जाणवतो. आपल्याला तो जाणवतो. म्हणजे जे नाही त्याची सुद्धा जाणीव होते. जे नाही त्याची जाणीव होते. सो इट इज अ नॉलेज ऑफ द नेचर ऑफ प्रेझेन्स वाइल देर इज ऍब्सन्स ऑफ द सेम. ज्याचा अभाव असतो त्याचं आपल्याला भावात्मक ज्ञान होतं. म्हणजे जे नाही ते जाणवतं. तसंच गाय हा अर्थ म्हणजे प्राणी पाहताना गाय अशी शब्दात्मकता आणि गाय अशी प्रत्ययात्मकता यांचा अस्थानी अन्वय जाणवतो. थोडा विचार केला तर आपल्याला सहज लक्षात येते ही गोष्ट. म्हणजे गाय हा प्राणी आपण पाहताना शब्दात्मकता आणि प्रत्ययात्मकता यातून येणारी जी गाय असते ह्यांचा अस्थानी अन्वय झालेला जाणवतो. आणि हे जे नसलेल्या गोष्टीचा अन्वय त्या ठिकाणी होतो. नसलेल्याचं अन्वयात्मक जे ज्ञान तोच विकल्प. आणि हा विपर्यय मानता येत नाही, कारण या ठिकाणी अन्यथा ज्ञान नसतं. हा विपर्यय ठरत नाही, हे अन्यथा ज्ञान ठरत नाही. जे विपर्यात म्हणजे विपर्यामध्ये काय असतं, अन्यथा ज्ञान असतं. जे नाही त्याचं ज्ञान होतं. शब्दावर अर्थाचं ज्ञान, अर्थावर प्रत्ययाचं ज्ञान, शब्दावर प्रत्ययाचं ज्ञान असा जर प्रकार संभवला तरच तो विपर्यय ठरेल. थोडक्यात जे येथे व्यतिरेक म्हणजे ज्या गोष्टीचा या ठिकाणी व्यतिरेक आहे त्याच अन्वयात्मकतेनं ज्ञान होतं, म्हणून विकल्प ठरतो. सूत्रकाराने जो विकल्प या ठिकाणी शब्द सांगितला त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी एवढं विश्लेषण हे मांडावं लागलं. आणि विकल्प कुठला असतो, काय असतो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. शब्दात्मक गाय असताना अर्थात्मक आणि प्रत्ययात्मक गाय नसताना त्यांचा अन्वय जाणवतो तो विकल्प. जे नाही ते जाणवणं ते विकल्प. बरं, आणि असं नाही ते जाणवणं हा विपर्यय ठरत नाही, हे आत्ताच आपण पाहिलं. विपर्यय नाही म्हणून तो विकल्प ठरतो. असो, पुन्हा या तिन्हींची एक अपृथकपणे आपल्याला जाणीव होते. गाय हा हे शब्दात्मक जरी असलं तरी अर्थात्मक प्रत्ययात्मक गाय ह्यांचा केवळ अन्वय नसतो, तर त्यांच्यामध्ये एक संकीर्णता असते. मिक्स झालेले असतात. परस्परांमध्ये इतके ते एकरूप झालेले असतात की शब्द गाय कुठली, अर्थ गाय कुठली, प्रत्यय गाय कुठली हा प्रकार आपल्याला वेगळा करता येत नाही. ते अपृथकपणे वर्तत असतात. आपल्याला त्यांची अपृथकपणे जाणीव होते. आलं का लक्षात? ही त्यांच्यातली संकीर्णता आहे जी सूत्रकारांनी या ठिकाणी सांगितली. ती अशी ही संकीर्णता आहे. म्हणजे विकल्प काय आणि संकीर्णता काय? शब्दार्थ ज्ञान विकल्प ही संकीर्णा सवितर्का समापत्ती. म्हणजे यात विकल्प काय आणि संकीर्णता काय ही गोष्ट आपण या ठिकाणी आता समजून घेतली. आता आपण पुढे जाऊया. आता शब्दार्थ ज्ञानातील जी पृथकता, ह्यांच्यामध्ये पृथकता कशी असते ही तत्वतः आधी पाहून घेऊया आपण. आणि ती पृथकता असताना सुद्धा आपल्याला ते अपृथक कसे जाणवतात हे आपल्याला नंतर लक्षात घेता येईल. कारण असं आहे की गाय हाच शब्द, गाय हाच अर्थ, गाय हेच ज्ञान असताना त्यातील तात्विक भिन्नता आपल्याला लगेच उमजत नाही. क्षणभर विचार करा. तुम्हाला जर विचारलं या तीन मधला फरक काय, तर तुम्ही सांगू शकणार नाही. पण शास्त्र सांगू शकतं, शास्त्रकार सांगू शकतात. आता वास्तविक पाहता शब्द, अर्थ, ज्ञान यांचे धर्मच भिन्न आहेत. या शब्दाचा जो धर्म आहे तो नादात्मकतेनं, ध्वन्यात्मकतेनं असतो. अर्थात तो उच्च, नीच, तार, मध्य, मंद्र अशा प्रकारचा असतो.
म्हणजे गाय हा वेगवेगळ्या टोनमध्ये आपल्याला उच्चारता येतो. शब्द जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारे उच्चारला जाऊ शकतो. अर्थात त्याचे लक्षण जे असतं, त्याचे धर्म जे असतात ते नादात्मक असतात, ध्वन्यात्मक असतात. आला का लक्षात? अर्थात त्या ठिकाणी उच्च किंवा नीच अशी त्याच्यामध्ये पातळी असू शकते. हळू उच्चारला, जोरात उच्चारला गाय गाय हा फरक आहे, उच्च नीच आहे. तसंच त्याच्यामध्ये तार मध्य मंद्र अशा त्याच्यामध्ये उंची असू शकतात. म्हणजे भरड्या आवाजामध्ये गाय म्हणणं आणि उच्च आवाज तार सप्तकामध्ये गाय म्हणणं ह्यात जो फरक असतो, म्हणजे गाय 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 हा जो प्रकार आहे, तर तशा प्रकारे त्याच्यामध्ये ध्वन्यात्मकता आणि नादात्मकता हे त्याचे धर्म असतात. त्यामुळे उच्च नीच शब्द, मध्य मंत्र मध्य तार अशा त्या उंचीमध्ये ते असू शकतात. म्हणजे हाय पिच किंवा लो पिच हे त्या गाय या शब्दाचे धर्म आहेत. पण हे धर्म अर्थगायमध्ये नसतात. अर्थाचे धर्म काय तर जडत्व. जडत्व हा मुख्य धर्म. मूर्तिमतत्व मूर्त असतं. अर्थ हा नेहमी मूर्तिमंत असतो. अर्थाला काहीतरी आकार असतो, अर्थ हा मूर्त असतो. गाय या शब्दाचा अर्थ आहे त्यामध्ये काहीतरी मूर्त स्वरूप आहे, त्याला मूर्तत्व आहे त्याला. त्यामुळे मूर्तत्व हा अर्थगायीमध्ये असतो. हे मूर्तत्व शब्दामध्ये नसतं. शब्दगायीमध्ये कुठल्याही प्रकारचं मूर्तत्व नाहीये, पण अर्थगायीमध्ये मूर्तत्व आहे. आणि एक ज्ञानरूप जी गाय आहे त्यामध्ये त्याचा धर्म काय तर प्रकाशकत्व. त्या ज्ञानाला एक प्रकाश आहे. अंतःकरणामध्ये गायीचा एक आकार त्या ठिकाणी प्राप्त जो होत असतो तो सत्वामुळे होतो. अंतःकरणामध्ये गायीचं चित्र चितारलं जातं ज्ञानाच्या माध्यमानं, तर त्यामध्ये प्रकाशकत्व आहे. म्हणजे शब्द अर्थ आणि यांचं प्रकाशन करणं, शब्द आणि अर्थांचं प्रकाशन करणं हे प्रत्ययात घडत असतं. गाय ही जी प्रत्ययात्मकतेने येते त्यामध्ये शब्द अर्थ यांचं प्रकाशन असतं. आणि एक म्हणजे असं थोडक्यात म्हणता येतं की शब्दाला शब्दत्व आहे, नाद आहे, आवाज आहे, ध्वनी आहे. अर्थाला जडत्व आहे, मूर्तत्व आहे. पण ज्ञान हे अमूर्त असतं. प्रत्यय याला मूर्तत्व नसतं, प्रत्यय हे अमूर्त असतं. त्यामुळे अर्थात्मक गायीला जरी मूर्तत्व असलं तरी प्रत्ययात्मक गायीला अमूर्तत्व असतं. अंतःकरणामध्ये काही अक्षरशः गाय नसते, तुमच्या अमूर्त स्वरूपाची ती गाय असते. तर त्याला कुठल्याही प्रकारचा फॉर्म नसतो. प्रत्यय हा नॉन फॉर्म असतो, अर्थ हा विथ फॉर्म असतो, असं आपल्याला सहज लक्षात येतं. आता हे त्यांचे विभक्त धर्म आहेत. हे शास्त्रकार आपल्याला सांगून जातात, त्याशिवाय आपल्याला कळलं नसतं. शास्त्रकार सांगून जातात हे शब्द अर्थ ज्ञान यांचे विभक्त धर्म कुठले, यांचे विभक्त धर्म आहेत, विभक्त पंथ आहेत. आणि क्रमानं अपर दृष्टीनं शब्दापेक्षा अर्थ श्रेष्ठ, अर्थापेक्षा ज्ञान श्रेष्ठ. आलं का लक्षात? परापर संदर्भानं, परापर तुलनेनं शब्दापेक्षा अर्थ श्रेष्ठ, अर्थापेक्षा प्रत्यय श्रेष्ठ. आणि तरी असं असून सुद्धा म्हणजे त्यात पर अपरत्व आहे. कोणीतरी पर आहे, कोणीतरी अपर आहे, कोणीतरी मूर्त आहे, कोणीतरी अमूर्त आहे. असं असून सुद्धा त्यामध्ये एकत्व भासतं. आपल्याला एकत्व भासतं. शब्द गाय, अर्थ गाय, प्रत्यय गाय ह्याच्यामध्ये आपल्याला काही भिन्नत्व दिसत नाही. आता भिन्नत्व किती आहे शास्त्रकारांनी सांगितलं या ठिकाणी, पण आपल्याला एकत्व भासतं. त्यातील भयंकर संकीर्णता आहे. हीच त्यांच्यातली भयंकर अशी संकीर्णता आहे. संकीर्णता सूत्रकार जी सांगतायत ती अशा स्वरूपाची असते. आलं का लक्षात? कारण आपण या ठिकाणी लक्षणशः पाहिलं की शब्दात्मक गाय म्हणजे काय, अर्थात्मक गाय म्हणजे काय, प्रत्ययात्मक गाय म्हणजे काय, ह्याच्यातले आपण भेद समजून घेतले. तत्वज्ञ अशा योग्यांनी, पातंजलांनी हा भाग स्पष्ट केला की शब्द म्हटल्यानंतर ध्वन्यात्मक आहे, अर्थ म्हटल्यानंतर ती मूर्त स्वरूपाचे,
प्रत्यय म्हटल्यानंतर अमूर्त स्वरूपाचे आहे, प्रकाशमान असं अंतःकरणामध्ये तत्व प्रकाशित होत असतं. अशा प्रकारे त्यामध्ये त्यांनी फरक स्पष्ट सांगितला आणि त्यामधली संकीर्णता ही दाखवून दिली. त्यामध्ये किती भयंकर प्रकारची अशी संकीर्णता असते. आपल्याला गाय हा शब्द का अर्थ का प्रत्यय किंवा गाय हा म्हटल्यानंतर आपल्यामध्ये शब्द अर्थ ज्ञान हे तिन्ही गोष्टी प्रकट होतात. कोणी ते म्हटलं ना की बाबा गाय, ती गाय आहे बघ, तर ती गाय आहे म्हणून असं जरी म्हटलं तर या तिन्ही गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये शब्दात्मक गाय येते, अर्थात्मक गाय येते, प्रत्ययात्मक गाय येते. पण आपल्यामध्ये प्रविभाग काही आपल्या अंतःकरणात करता येत नाही की ही शब्दात्मक गाय आहे, ही अर्थात्मक गाय आहे आणि ही प्रत्ययात्मक गाय आहे. त्यांची ती एकात्मता जी असते, जबरदस्त एकात्मता असते, ती संकीर्णता जी असते ती अक्षरशः मीठ आणि पाण्यामध्ये मीठ मिसळल्यानंतर जसं ते पाण्याशी एकरूप होतं, विघटन केल्याशिवाय आपल्याला मीठ वेगळं आणि पाणी वेगळं हे कळू शकत नाही, तसा हा प्रकार या ठिकाणी होतो. त्यांच्यात ती संकीर्णता असते आणि त्याचबरोबर विकल्प कसा असतो हाही प्रकार आपण पाहिला. आता जेव्हा गवादी स्थूल पदार्थ, गवादी म्हणजे गाय इत्यादी, गवादी स्थूल पदार्थ संज्ञेत आरूढ असतात, आलं का लक्षात? ज्यावेळेला गवादी पदार्थ हे समाधी प्रज्ञेमध्ये आरूढ असतात किंवा योगी त्यांच्यामध्ये समापन्न असतो. समजा गाय या विषयामध्ये योग्याला समापत्ती लागली, आपण गाय बघतो, गाय बघून ही गाय आहे असा आपला प्रत्यक्ष साक्षात्कार असतो. पण ज्यावेळेला गाय ही समाधीमध्ये समापत्तीमध्ये प्राप्त होईल आणि योगी हा गायीमध्ये समापन्न होईल, तेव्हा तो प्रकार कसा असतो? ती गाय भासते अशा अंशात जर जो प्रकार असेल तर तो शब्दार्थ ज्ञानातला अभेद भ्रम त्यामध्ये अनुविद्ध आहे असं त्यात स्पष्ट होईल. समजा योगी हा किंवा एखादा गाय या अर्थामध्ये तन्मय झाला, गाय ह्या विषयामध्ये तन्मय झाला, मग गाय असो, गुलाबाचं फुल असो, काही असो, तर त्या ठिकाणी ही गाय भासते. अंतःकरणात जे प्रकटन झालंय ती गाय भासते, गाय स्वरूप आहे असं जर वाटलं किंवा गुलाब स्वरूप आहे, गुलाबासारखं काहीतरी अंतःकरणामध्ये वस्तू प्रकट झाली असं जर काही वाटलं तर त्यामध्ये शब्दार्थ ज्ञानातील अभेद भ्रम त्यात अनुविद्ध असतो आणि त्याला कारण विकल्पच असतो. त्यामध्ये एक विकल्प असतो. विकल्प कसा असतो आपण पाहिला. तर त्या प्रकारामुळे ती सवितर्का समापत्ती ठरेल. तर त्यावेळेला ती सवितर्का समापत्ती ठरेल. आता ही गाय आहे अशा अंशात शब्द ज्ञान यांच्यातील अभेदरूप जाणीवेनं संकीर्णता असते आणि ही गाय भासते या अंशामध्ये अर्थ आणि ज्ञान अभेद रूपानं त्यांच्यामध्ये दिसते. हा भाग थोड्याशा चिंतनानं समजेल. असं करा, ही दोन विधानं एका पुढे एक लिहा, एका शेजारी एक लिहा. ही गाय आहे आणि दुसरं विधान ही गाय भासते. ही दोन विधानं जर तुम्ही शेजारी लिहिली, मांडली, तर त्याच्यावर थोडंसं तुम्ही चिंतन केलं, विचार केलं तर तुम्हाला काय वाटेल किंवा काय वाटायला पाहिजे? तर ते असं की ही गाय आहे ह्या विधानामध्ये, ह्या अंशामध्ये शब्द आणि ज्ञान, शब्द आणि प्रत्यय ह्यांच्यामध्ये अभेदरूप जाणीवेनं संकीर्णता असते. शब्द आणि प्रत्यय ह्याच्यामध्ये संकीर्णता असते म्हणून तुम्ही ही गाय आहे असं म्हणता. पण ज्यावेळेला ही गाय भासते असं म्हणाल, अशा अंशात अर्थ आणि ज्ञान यांच्यातील अभेद रूपानं संकीर्णता दिसते. असा तो एकूण प्रकार आहे. आता या ठिकाणी विज्ञान भिक्षूंच्या आपण टीकेमध्ये जर पाहिलं तर असं आपल्याला लक्षात येतं की या समापत्तीला ते असं म्हणतात, नारायणो अयं भासते. म्हणजे अंतःकरणामध्ये समजा एखादी भगवंताची मूर्ती चितारली गेली, अंतःकरणात भगवंताची मूर्ती प्रकाशित झाली तर काय होईल? ती जर अशी असेल, नारायणो अयं भासते, तर
ती जी आहे अशा ती सवितर्का असेल, ती सवितर्का समापत्ती असेल. म्हणजे भगवंतावर ध्यान करता 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 अंतःकरणामध्ये काहीतरी एक प्राकट्य झालं समजा. त्याला एक समजा ओम नमो नारायणाय हा जप करता 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 ध्यानामध्ये अंतःकरणामध्ये काहीतरी एक प्राकट्य झालं समजा. आणि अर्थ प्राकट्य झाल्यावर त्या ठिकाणी असं वाटलं की हा अयम नारायणो भासते, ही नारायणाची मूर्ती असावी आहे का. असं जर असेल तर ती सवितर्का समापत्ती प्रकारची असते. आणि त्यामुळं ज्या अर्थी या समापत्तीमध्ये थोडासा एक ज्ञानातला पक्केपणा नसतो, म्हणजे भासण्याचा प्रकार आहे. आपण म्हणतो हे भासतंय, असं असावं. त्यामुळे थोडंसं अज्ञानाचा त्या ठिकाणी अंश आहे, अज्ञानाचा लेश आहे, अविद्येचा लेश आहे. त्या अर्थी ते अपर प्रत्यक्ष ठरतं. त्यामुळे तसं जरी ते एक जे प्रत्यक्ष आहे, अंतःकरणातलं प्रत्यक्ष आहे, ते अपर प्रत्यक्ष, निम्न प्रत्यक्ष, कनिष्ठ प्रत्यक्ष ठरतं. आणि अशा अभिप्रायानं भिक्षू असं म्हणतात, इयम च समापत्ती अपरम प्रत्यक्षम अविद्यालेश संबंधात. सवितर्का समापत्तीचं असं ते उदाहरण देतात अलग लक्षात. म्हणजे ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय असं जप करता 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 ध्यानामध्ये अंतःकरणामध्ये समजा काही प्राकट्य झालं, काही प्रकाश आणि एक मूर्ती त्या ठिकाणी प्रकटली. थोडी अस्पष्ट असल्यामुळे असं त्या ठिकाणी योग्याला वाटतं, अरे नारायणाचं जप करता करता माझ्या अंतःकरणामध्ये एक मूर्ती प्रकटली, हा नारायण असावा. हा जो प्रकार आहे हा सवितर्का समापत्तीचा आहे. याच्यात निश्चयात्मक ज्ञान नसल्यामुळे थोडंसं कनिष्ठ असं प्रत्यक्ष आहे. हे निम्न श्रेणीचं प्रत्यक्ष आहे, अपर प्रत्यक्ष आहे. आणि म्हणून ते त्या ठिकाणी असं म्हणतात. असो, आता भाष्यकार या सूत्रावर भाष्य करताना असं सांगतात की तद्यथा गौ इति शब्दो गौ अर्था गौ इति ज्ञानम इति अविभागेन विभक्तानां ग्रहणम दृष्टम. आतापर्यंत तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न केला गायीच्या संदर्भात, तो सगळा भाष्यावर अवलंबून होता, भाष्याच्या अनुरोधानं होता. आता आपण थोडंसं पार्श्वभूमी मिळाल्यानंतर भाष्याकडे जर डोकावलं तर भाष्य कदाचित थोडंसं सुगम होईल. तर भाष्यकार या ठिकाणी काय म्हणतायत, तद्यथा गौरिति शब्दो गौरिति अर्थो गौरिति ज्ञानम इति अविभागेन विभक्तानां ग्रहणम दृष्टम. ते म्हणतात की गौ म्हणजे गाय, गौ असं पद म्हणजे शब्द आहे. गौ हे जे पद आहे, गाय हे जे पद आहे तो शब्द आहे. गौ नामक प्राणी विशेष हा अर्थ आहे. गौ नामक प्राणी विशेष असा जो आहे तो त्याचा अर्थ आहे. आणि गवाकार जी बुद्धिवृत्ती ते ज्ञान आहे. आणि हे तीनही परस्पर भिन्न असून, आपण आत्ताच पाहिलं हे परस्पर भिन्न कसे, यांचे धर्म वेगळे आहेत, त्याची लक्षणं वेगळी आहेत. परस्पर भिन्न असूनही, विभक्त असूनही ते अविभागतः म्हणजे एकत्वानं प्राप्त होतात, एकत्वानं त्यांचं ग्रहण केलं जातं. अविभागेन विभक्तानां ग्रहणम दृष्टम. अशा प्रकारे भाष्यकार हा प्रकार सांगतात. आणि पुढे ते असं म्हणतात की शब्दार्थ ज्ञान हे घटकत्रय, हे जे तीन घटक आहेत, शब्द अर्थ प्रत्यय, शब्द अर्थ ज्ञान, हे जे घटकत्रय आहेत ते विभज्यमान असूनही, म्हणजे वेगवेगळे असूनही, पृथक असूनही त्यांचं अविभागतः ग्रहण केलं जातं. त्यांचं एकत्वानं ग्रहण, वेगळे असूनही एकत्वानं ग्रहण केलं जातं. आणि असं आपल्याला ते दिसतं. तर ते कसं की हे शब्दार्थ ज्ञान घटकत्रय जे आहे ते विभज्यमान असूनही, म्हणजे शब्दाचा धर्म मंद्र मध्यम तारादी किंवा उच्च नीच आदी अशा प्रकाराने शब्द असतात. हा अन्य आहे. अर्थाचा धर्म जो आहे तो जडत्व, मूर्तत्व हा त्यापेक्षाही वेगळा आहे, तोही अन्य आहे. आणि ज्ञानाचा जो धर्म प्रकाशता आणि अमूर्तत्व तोही अन्य आहे.
आणि त्यामुळे ते विभज्यमान म्हणजे विभक्त असूनही त्यांचे पंथच विभक्त आहेत. तर ते असं म्हणतात, विभज्यमानाश्चान्ये शब्दधर्मो अन्ये अर्थधर्मो अन्ये विज्ञानधर्म इति एतेषां विभक्तः पंथः. मग पुढे ते असं म्हणतात की तत्र समापन्नस्य योगिनो यो गौवाद्यर्थः समाधि प्रज्ञायां समारूढः स चेत् शब्दार्थ ज्ञान विकल्पानुविद्ध उपावर्तते सा संकीर्णा समापत्तिः सवितर्का इति उच्यते. ते म्हणतात की अशा प्रकारे गौ आदी स्थूल विषयांमध्ये, गाय आदी स्थूल विषयांमध्ये समापन्न योग्याला जो गौ वगैरे जे विषय असतात, म्हणजे समाधी प्रज्ञेत ते आरूढ असतात, तेव्हा शब्द अर्थ ज्ञान अशा भेदारहित प्रज्ञेमध्ये तो वर्तत असतो. हीच संकीर्ण अशी सवितर्का समापत्ती असते. तर थोड्याशा सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे असं की सवितर्का समापत्ती स्थूल अशा विषयांमध्ये, तत्वांमध्ये ज्यावेळेला चित्त समापन्न होतं, त्यावेळेला त्याची तत्स्थता आणि तदंजनता जी असते त्यात किंचित अंशात शिल्लक असतो. म्हणजे पूर्णार्थानं तत्स्थता तदंजनता येत नाही. तुम्हाला पूर्वी एक उदाहरण सांगितलं की हे गुलाबाचं फूल आहे, ह्याच्यात 3 अंश आहेत, 3 घटक आहेत. अंतःकरणामध्ये 3 घटक असतात. तर थोड्याशा सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे असं की सवितर्का समापत्तीमध्ये स्थूल अशा विषयांमध्ये, तत्वांमध्ये ज्यावेळेला चित्त समापन्न होतं, त्यावेळेला त्याची तत्स्थता आणि तदंजनता जी असते त्यात किंचित अंशात शिल्लक असतो. म्हणजे पूर्णार्थानं तत्स्थता तदंजनता येत नाही. तुम्हाला पूर्वी एक उदाहरण सांगितलं की हे गुलाबाचं फूल आहे, ह्याच्यात 3 अंश आहेत, 3 घटक आहेत. अंतःकरणामध्ये 3 घटक असतात. हे गुलाबाचं फूल आहे किंवा मी गुलाबाचं फूल पाहत आहे, अशा प्रत्ययामध्ये मी हा जो अंश आहे तो ग्रहितृच आहे. गुलाब हा ग्राह्याचा आहे. पाहत आहे हा ग्रहणाचा अंश आहे. असे ग्रहितृ, ग्रहण, ग्राह्य असे 3 अंश हे प्रत्ययामध्ये, वृत्तीमध्ये कसे असतात हे आपण पाहिलं. तर ज्यावेळेला ग्राह्याकार चित्त व्हायचं असतं, म्हणजे ग्राह्य समापत्ती लागायची असते, म्हणजे गुलाब समापत्ती जर लागायची असेल तर अंतःकरणामध्ये गुलाब हा जास्त व्यापक होत 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 मीचा संकोच होतो आणि पाहत आहेचा संकोच होतो. पण अंतःकरणामध्ये गुलाब हा पूर्ण व्याप्त अजून झालेला नसतो आणि म्हणून ती सवितर्का समापत्ती असते. त्याच्यामध्ये किंचित अजून मीचा लेश असतो. पाहत आहे या अंशाचाही थोडासा त्या ठिकाणी लेश असतो आणि अजून अंतःकरण काही पूर्णपणे गुलाबमय झालं नसतं. पण बऱ्याच अंशाने अंतःकरणाला गुलाबाकार आलेला असतो. गुलाबमयता आलेली असते, गुलाब तन्मयता आलेली असते, तदंजनता आलेली असते, तत्स्थता आलेली असते, बऱ्याच अंशाने आलेली असते. आलं का लक्षात? आणि त्यामुळे काय असतं की यामध्ये थोडासा हा लेश जो राहतो मीचा, म्हणजे ग्रहितृचा आणि ग्रहणाचा, यांचा थोडासा लेश त्या ठिकाणी शिल्लक राहत असल्यामुळे ही एक समापत्ती सवितर्का ठरते. म्हणजे समापत्तीच्या प्रांतामध्ये प्रवेश करताना हा उंबरठ्याचा प्रदेश आहे आणि ह्याच्यानंतर अंतःकरण हे पूर्णपणे ज्या वेळेला गुलाबमय होईल, गुलाब तन्मय होईल, 100% गुलाब बनेल, मनच गुलाब होऊन जाईल, अंतःकरणच गुलाब होऊन जाईल,
ती अर्थात निर्वितर्का समापत्ती ठरणार आहे. पण तोपर्यंत निर्वितर्का समापत्तीचा प्रांत जो आहे त्या प्रांतामध्ये योग्याचा प्रवेश होण्यापूर्वी जो उंबरठ्याचा प्रदेश येतो तो हा उंबरठ्याचा प्रदेश असतो. ही सवितर्का समापत्ती ही तशा प्रकारची असते. आलं का लक्षात? ही तशा प्रकारची असते आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडीशी संकीर्णता असते, विकल्पही शिल्लक असतो, नाही असं नाही. आणि म्हणूनच शब्दार्थ ज्ञान विकल्प ही संकीर्णा हा सवितर्का समापत्ती असं सूत्रकार शास्त्रकार या ठिकाणी सांगतात. त्यामागे हा एकूण सगळा प्रकार त्यांना सांगायचा असतो. आणि तात्पर्य असं की हा एक उंबरठा आहे. योग्याला त्या ध्येय विषयामध्ये पूर्ण तत्स्थता आणि तदंजनता ही येण्याची घटका अत्यंत निकटची असते, आलेली असते. उंबरठ्यावर असतो तो. आलं का लक्षात? उंबरठ्यावर असतो आणि त्यामुळे ह्याच्यात ती एक प्रकारची संकीर्णता आणि विकल्प हा असतो असं सूत्रकार सांगतात. आता थोडासा या ठिकाणी तात्विक उहापोह करावासा वाटतो तो असा की वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी. आपण सुरुवातीलाच हा प्रकार पाहिला. समाधी संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधीचे प्रकार पाहताना आपण वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी असा एक प्रकार पाहिला. तर वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी आणि या ठिकाणची वितर्का समापत्ती म्हणजे सवितर्का निर्वितर्का समापत्ती ह्यांच्यामध्ये काही खरं म्हणजे एवढ्यात आपल्याला भेदाभेद निर्णय करायचा नाहीये. पण योगसूत्रावर टीका करणाऱ्यांपैकी अनेकांनी समाधी आणि समापत्ती यात अभेद मानून त्याने असं ठरवलंय की सवितर्का समाधी आणि सवितर्का समापत्ती या एकच असतात. सवितर्क समाधी आणि सवितर्का समापत्ती ह्या एक यांच्यामध्ये अभेद मानलाय. म्हणजे जशी सवितर्का समापत्ती असते तशी सवितर्क संप्रज्ञात समाधी असते असं ठरवलं आहे असं काही टीकाकारांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कोणी जर त्या टीकांचा अभ्यास केला असेल तर त्यांच्यामध्ये हा ग्रह पक्का होण्याची शक्यता आहे की बरोबर आहे किंवा सवितर्का समाधी किंवा सवितर्का समापत्ती यात काही फरक नाही असं वाटण्याची फार शक्यता आहे. म्हणून थोडासा तात्विक उहापोह या ठिकाणी करायचा आहे. आणि ज्यांनी तो प्रकार ज्यांच्यामध्ये तो पूर्वग्रह नसेल अर्थात त्यांना या ठिकाणी समाधी आणि समापत्ती यांच्या संदर्भामध्ये आणखीन काही ज्ञानविज्ञान हे प्राप्त होऊ शकेल. आलं का लक्षात? म्हणजे ज्यांच्यामध्ये पूर्वग्रह आहे की समापत्ती म्हणजे समाधी असं जे पक्क समीकरण मनामध्ये बांधलेलं आहे त्यांना काही त्या ठिकाणी थोडंसं प्रबोधन केलं जाईल की तसं आहे किंवा कसं, समाधी समापत्ती हा एकच आहेत किंवा कसं. थोडासा तात्विक उहापोह केला की त्यांचे पूर्वग्रहांबद्दलच्या काही समजुती त्या पक्क्या किंवा ढिल्या पडतील. ज्या ढिल्या पडायच्या असतील त्या ढिल्या पडतील, ज्या पक्क्या व्हायच्या असतील त्या पक्क्या होतील. पण ज्यांना कुठल्याही प्रकारचं तसं अभ्यास नाहीये किंवा पूर्वग्रह नाहीये त्यांना या ठिकाणी निश्चितच थोडासा एक तात्विक भाग या ठिकाणी त्याचा प्रबोध हा होईल. असो, तर प्रश्न असा आहे की सवितर्का समाधी, सवितर्का समापत्ती आणि वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी किंवा सवितर्क समाधी आणि वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी आणि सवितर्का समापत्ती या एकच आहेत किंवा कसं. आता सांगितल्याप्रमाणे काही टीकाकारांनी त्यांना एकच ठरवलंय. योग भाष्यकारांनी संप्रज्ञात सूत्रभाष्य प्रसंगी सवितर्क निर्वितर्क सविचार निर्विचार सानंद सास्मिता अशा 6 प्रकारच्या समाधी सांगितलेल्या नाहीत. या गोष्टीवर कटाक्षाने लक्ष दिल्यानंतर त्या संप्रज्ञात समाधीचे त्यांना सवितर्क निर्वितर्क असे प्रकार हे प्रस्तुत नाहीयेत असं स्पष्ट निर्णयन करता येतं. आलं का लक्षात? म्हणजे या ठिकाणी सवितर्का निर्वितर्का समापत्ती या सूत्रकारांनी स्वतः सांगितले आहेत आणि संप्रज्ञात सूत्रप्रसंगी तसा प्रकार सांगितला नाही. केवळ वितर्कानुगत विचारानुगत आनंदानुगत अस्मितानुगत असेच प्रकार सांगितले. आणि भाष्यकारांनी सुद्धा त्या ठिकाणी सवितर्का निर्वितर्का सविचारा निर्विचारा आनंदा अस्मिता अशा प्रकारच्या 6
समाधी सांगितलेल्या नाहीयेत, यावर विशेष कटाक्ष टाकल्यावर भाष्यकारांना किंवा योगशास्त्रकारांना सवितर्क सविचार प्रकार ग्राह्य नाहीत असं म्हणावं लागतं. आलं का लक्षात? वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी म्हणजे सवितर्क समाधी नाही किंवा सवितर्का समापत्ती सारखा प्रकार नाही, किंवा विचारानुगत म्हणजे सविचारा समाधी मानून सविचारा समापत्ती सादृश तो प्रकार नाही, असं या ठिकाणी स्पष्ट आपल्याला म्हणता येतं. सूत्रकारांचा या ठिकाणी आशय कसा दिसतो तोही असं पहा की सूत्रकार सवितर्का समापत्तीमध्ये शब्दार्थ ज्ञान यांची मनातील धारणा स्पष्ट सांगतात. सवितर्का समापत्तीमध्ये शब्दार्थ ज्ञान प्रत्यय, शब्दार्थ ज्ञान किंवा शब्दार्थ प्रत्यय हे अंतःकरणामध्ये असतात असा प्रकार त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे. म्हणजे या घटकत्रयांची संकीर्णतेनं का होईना बुद्धीमध्ये धारणा असते, पण संप्रज्ञा समाधीचं लक्षण सांगताना ते अर्थमात्र निर्भास असा सांगतात, असं या ठिकाणी आपल्याला निश्चित म्हणता येतं. अर्थात शब्दात्मक धारणा प्रत्यात्मक धारणा नसते असं त्या ठिकाणी निश्चितच ठरतं. केवळ अर्थात्मक धारणा असते. अर्थमात्र निर्भासा असा त्या समाधीचा प्रकार असतो. म्हणजे संप्रज्ञात समाधीमध्ये शब्दांश आणि ज्ञानांश यांचा भास नसतो, तर केवळ अर्थांशाचा भास असतो. आणि त्यामुळं सवितर्का समापत्ती ही समापत्ती असून निश्चितच समाधी आहे असं म्हणता येत नाही. त्यामुळे सवितर्का समापत्ती ही सवितर्क संप्रज्ञात समाधी आहे असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. असं बघा की सूत्रकार आणि भाष्यकार कुठेही स्पष्टपणे सवितर्क संप्रज्ञात समाधी किंवा वितर्कानुगत सवितर्क संप्रज्ञात समाधी असा निर्देश करत नाहीत. वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी असं म्हणतात, पण सवितर्का संप्रज्ञात समाधी किंवा सवितर्क संप्रज्ञात समाधी असा तो निर्देश कुठेही शास्त्रकार करत नाहीत. पुन्हा सूत्रकार तर संप्रज्ञात समाधीमध्ये शब्द आणि ज्ञान यांचा स्पर्श नसतो असं म्हणतात. संप्रज्ञात समाधीमध्ये शब्द आणि ज्ञान यांचा त्या ठिकाणी स्पर्श नसतो. अर्थमात्र निर्भासा स्वरूपशून्यमिव असा तो समाधीचा प्रकार असतो असं स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणतात. आणि या दृष्टीनं सवितर्का समापत्ती ही समाधी नाहीच असा निर्णय काढता येतो. म्हणजे ही जी सवितर्का समापत्ती आहे ही निश्चितच समाधी नाही असा निर्णय करता येतो. कारण या ठिकाणी शब्दार्थ ज्ञान संकीर्णा शब्दार्थ ज्ञान संकीर्णा अशी ही समापत्ती असते. अर्थात या ठिकाणी शब्द अर्थ ज्ञान या तिघांचाही अन्वय असतो, तीनही घटक असतात. त्यामुळे ही समाधी निश्चित ठरत नाही किंवा ही किंबहुना ही समाधी नाही असं निश्चित ठरतं. पुन्हा समापत्ती ही सवितर्का म्हणजे शब्दार्थ ज्ञानरूप असल्यानं, संप्रज्ञात समाधी केवळ अर्थरूप असल्यानं संप्रज्ञात समाधीपेक्षा समापत्ती ही जास्त व्याप्त ठरते. ही जास्त व्यापक असते, व्याप्त असते, कारण ह्याच्यात शब्दही आहे, अर्थही आहे, ज्ञानही आहे. पण संप्रज्ञात समाधीमध्ये, वितर्क संप्रज्ञात समाधीमध्ये केवळ अर्थ आहे. त्यामुळे समापत्ती ही जास्त व्यापक आहे, त्याची व्याप्ती मोठी आहे असं म्हणावं लागतं. परंतु समापत्ती निर्वितर्का प्रकारानं अर्थमात्र निर्भासात्मक असू शकते किंवा किंबहुना असते असं आगामी सूत्र लगेचच सांगणार आहे. या लगेचच्या नंतरच्या सूत्रामध्ये निर्वितर्का समापत्तीचं लक्षण आहे आणि निर्वितर्का समापत्तीचं लक्षण करताना अर्थमात्र निर्भासा असा निर्देश शास्त्रकार स्पष्ट करतात. त्यामुळे
समाधी आणि समापत्ती ह्यातला भेदाभेद निर्णय आत्ताच करणं एकांगी आणि अपरिपक्व ठरेल. आलं का लक्षात? फक्त एवढंच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की सवितर्का समापत्ती ही मुळीच समाधी नाहीये. आत्ता जी सांगितली गेली या सूत्रामध्ये ज्याचा विचार करतो आहोत ती सवितर्का समापत्ती निश्चितच वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी नाही, किंबहुना ती समाधीच नाहीये. कारण शब्दार्थ ज्ञान संकीर्ण अशी ही आहे. परंतु तूर्त या सवितर्का समापत्तीच्या तुलनेनं असं म्हणता येईल की एकतर सवितर्क संप्रज्ञात समाधी ही सवितर्का समापत्ती नाही, किंवा सवितर्क संप्रज्ञात समाधी हा प्रकारच नाही. आणि सर्वार्थानं समापत्ती ही संप्रज्ञात समाधी ठरत नाही. समापत्तीला सरसकट समाधी मांडण्याचं कारण नाही तसं मांडणं दोषावह आहे. कारण काही समापत्ती समाधी नसतात, काही समापत्ती समाधी असल्या तरी सर्व समापत्ती समाधी नसतात, काही समापत्ती समाधी नसतात. विशेषतः या सूत्रातली समापत्ती समाधी नाही असं निश्चितच ठरतं. आता ज्या सवितर्का समापत्तीमध्ये शब्दार्थ ज्ञान विकल्प संकीर्णता असते तसा संप्रज्ञात समाधी प्रकार सूत्रकार सांगत नाहीत किंवा भाष्यकार सांगत नाहीत. संप्रज्ञात समाधीमध्ये केवळ अर्थमात्र निर्भास असतो असं ते स्पष्टपणे सांगतात. त्यामुळं या ठिकाणी एकतर पतंजलींच्या सूत्रामध्ये त्रुटी मानावी लागेल अथवा सवितर्का समापत्तीप्रमाणेच सवितर्क संप्रज्ञात समाधी नसते असं म्हणावं लागेल. अर्थात दुसरा कल्पच प्रशस्त आहे हे निशंकपणे म्हणता येईल. असो, आता शब्द अर्थ आणि ज्ञान यांच्यामध्ये जो धर्मभेद आहे तो आपण वर सुरुवातीला पाहिलाच. पण याच संदर्भामध्ये भोजवृत्तीमध्ये जो एक प्रकार सांगितला आहे त्याच्या पार्श्वभूमीवर जो भेद दाखवलाय तो या ठिकाणी द्रष्टव्य आहे. शब्दाविषयी ते म्हणतात श्रोत्रेंद्रे ग्राह्य स्फोट रूपो वा शब्द हा, व्याकरणाला धरून सिद्धांत करतात ते शब्द हा स्फोटरूप असतो. वैयाकरणांचा स्फोटवाद एक सिद्धांत आहे. त्यामुळे शब्द म्हणून जो प्रकार आहे तो स्फोटात्मक असतो, स्फोटरूप असतो. श्रोत्रेंद्रिय ग्राह्य स्फोटरूपो शब्द हा असं ते म्हणतात. म्हणजे श्रोत्रेंद्रियानं ग्रहण करण्याला योग्य किंवा ध्वनिरूप जी अक्षरांची विशेष योजना तो शब्द असतो. आणि असं ते स्पष्ट म्हणतात नाही, अर्थाविषयी म्हणतात अर्थो जात्यादी, अर्थ म्हणजे जाती विशेष असे. म्हणजे गायीच्या संदर्भात म्हणायचे म्हणजे सासनादी युक्त, स्तन सासनादी युक्त असा जो प्राणी तो गाय, असा एक त्या ठिकाणी आपल्याला निर्देश करता येतो. आणि ते म्हणतात ज्ञानम सत्प्रधाना बुद्धिवृत्ती ही, ज्ञान जो प्रकार आहे तो सत्वप्रधान असा बुद्धिवृत्तीचा प्रकार असतो. अशा प्रकारे शब्द अर्थ ज्ञान यांच्यातला फरक जो आपण पूर्वी पाहिला तो भोजवृत्तीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला असा या ठिकाणी दिसतो. असो, या समापत्तीमध्ये शब्द अर्थ आणि ज्ञान यांचा आपण अन्वय पाहिला. आता जेव्हा शब्दसंकेतकारक स्मृती म्हणजे समजा हा स्मृती व्यापार आहे, या ठिकाणी गायीचं स्मरण होतंय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी शब्दसंकेत असतो. शब्दसंकेतकारक स्मृती जी असते, गायीच्या बद्दल एक मनामध्ये स्मृती निर्माण झाली असते, गायीच्या ज्ञानाबद्दल स्मृती असते, गायीच्या ज्ञानाबद्दल एक संस्कार असतात की अमुक अमुक प्रकारचा प्राणी म्हणजे गाय, असं अंतःकरणामध्ये आपल्याला गायीची कल्पना करता येते. ह्याचं कारण काय की त्या ठिकाणी आपल्याला स्मृती आहे. गायीच्या बद्दलचं जे ज्ञान आहे, अर्थविषयक जे ज्ञान आहे, गाय या अर्थाविषयाचं जे ज्ञान आहे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काही संस्कार बांधले गेलेले आहेत.
आणि त्यामुळे आपल्याला केवळ कल्पनेनं गाय चितारता येते, गायीची कल्पना करता येते, असं आपल्याला अनुभवगम्य असतं. पण असं आहे की ज्या वेळेला योगी हा ध्यानावस्थेमध्ये असतो आणि त्यावेळेला ध्यानामध्ये त्याला गायीविषयी मग्नता, निमग्नता, तज्जनता, तत्स्थता, तदंजनता, तन्मयता ही वाढत 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 पराकाष्ठेला जाऊन पोचते, त्यावेळेला अंतःकरणामध्ये केवळ गाय हा अर्थ असतो. म्हणजे आता अंतःकरणाचे तुम्ही असे जर 3 भाग पाडले की अंतःकरणामध्ये गाय हा शब्द, गाय हा अर्थ, गाय हे ज्ञान, अशा 3 गोष्टी आहेत. म्हणजे गाय हा शब्द ऐकल्यानंतर किंवा उच्चारल्यानंतर आपल्याला गायीच्या त्याचा जो अर्थ आहे त्या अर्थाबद्दल काही धारणा होते, त्याचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाबद्दल काही धारणा होते, ज्ञानाबद्दल काही चितारलं जातं. अंतःकरणामध्ये गायीची एक मूर्ती निर्माण होते. तर हा जो प्रकार आहे, अंतःकरणामध्ये गायीच्या बद्दल शब्द संकेत असतो, अर्थसंकेत असतो, ज्ञानसंकेत असतो. आलं का लक्षात? गायीच्या संदर्भामध्ये किंवा कुठल्याही ग्राह्य वस्तूच्या संदर्भामध्ये, ज्ञात वस्तूच्या संदर्भामध्ये आपल्याला शब्द संकेत असतात, अर्थसंकेत असतात, ज्ञानसंकेत असतात. आणि हे सगळे स्मृतिरूप असतात, संस्कार रूप असतात. पण असं आहे की ज्या वेळेला तन्मयता ही वाढत जाते त्यावेळेला शब्दसंकेत नाहीसे होतात, ज्ञानसंकेत नाहीसे होतात, अर्थसंकेत केवळ शिल्लक राहतात. त्याला अर्थमात्र निर्भासा असं आपल्याला म्हणता येतं. आलं का लक्षात? अंतःकरणामध्ये शब्दसंकेत गेले, ज्ञानसंकेत गेले, केवळ अर्थसंकेत राहिला म्हटल्यानंतर अर्थमात्र निर्भासा असा प्रकार प्राप्त होत असतो. त्याला शास्त्रकार स्मृती परिशुद्धी असं म्हणतात. कारण ते संकेत हटण्याचं कारण स्मृतिसंस्कार हटतात. शब्दसंकेताचे स्मृतिसंस्कार जातात, संकेताचे स्मृतिसंस्कार जातात, आणि म्हणून त्याला स्मृती परिशुद्धी असं म्हटलं जातं. आणि तशी स्मृती परिशुद्धी झाल्यानंतर अंतःकरणामध्ये गाय हा अर्थ इतका व्यापक असतो, इतका व्याप्त असतो की संपूर्ण अंतःकरण हे गायमय झालेलं असतं. आणि त्यावेळेला श्रुत अनुमित ज्ञानाच्या कल्पनेरहित कुठल्याही प्रकारचं श्रुत ज्ञान त्या ठिकाणी त्याचा स्पर्श नसतो, अनुमित ज्ञान याचा स्पर्श नसतो. तेव्हा योगी हा समापन्न बुद्धीत असतो. अर्थात वस्तुरूपानं त्या ठिकाणी गाय असते. अंतःकरणामध्ये वस्तुरूपानं केवळ गायच असते. ती निर्वितर्का समापत्ती असते असं एकूण या ठिकाणी शास्त्र सांगतंय. आता सूत्रकार तो प्रकार पुढल्या सूत्रामध्ये सांगतायत. तेच परप्रत्यक्ष आहे, तोच गायीचा साक्षात्कार आहे. तुम्ही आम्ही डोळ्याने जी गाय बघतो आणि म्हणतो ही गाय आहे असं निश्चयात्मक ज्ञान आपण प्राप्त करून घेतो आणि तसा निर्णय देतो, खरं ते केवळ प्रत्यक्ष आहे. पण आता जे सूत्रकार सांगणार आहेत ते परप्रत्यक्ष आहे. कारण या ठिकाणी अंतःकरणच गाय बनतं. अंतःकरण हे पूर्णपणे गाय बनतं, अर्थमात्र निर्भासा असा तो प्रकार असतो. आणि म्हणून ते परमप्रत्यक्ष ठरतं. तो गायीचा साक्षात्कार आहे. असं आहे, आपल्याला गायीचं ज्यावेळेला प्रत्यक्ष ज्ञान होतं त्यावेळेला गायीचा पूर्वभाग दिसताना पार्श्वभाग दिसत नाही, पुढला भाग दिसताना मागचा भाग दिसत नाही, वरचा भाग दिसताना खालचा भाग दिसत नाही. हा असा आपला प्रत्यक्षाचा प्रकार आहे. म्हणजे पोट दिसताना पाठ दिसत नाही, माणसाचा चेहरा दिसताना आपल्याला मागचा भाग दिसत नाही, मागचा दिसताना पुढला दिसत नाही. अशा प्रकारे आपलं प्रत्यक्ष असतं. पण हे जे परप्रत्यक्ष आहे त्या ठिकाणी अंतःकरणच गाय बनलं असल्यामुळे पूर्व भाग दिसता पार्श्वभाग दिसत नाही, वरचा भाग दिसताना खालचा भाग दिसत नाही, पुढचा भाग दिसताना मागचा भाग दिसत नाही, असा प्रकार संभवू शकत नाही. आणि म्हणून याला परप्रत्यक्ष असं शास्त्रकार म्हणतात. आणि हेच परमप्रत्यक्ष असतं आणि ते आगम आणि अनुमानाचं बीज असतं. आगमाचं हे बीज असतं. आणि त्याला कारण भाष्यकार म्हणतात तत्परम प्रत्यक्षम तच्च श्रुत अनुमानयोः बीजम.
म्हणजे ऋषी मुनींना जे काय साक्षात्कार झाला, त्यांचं जे परप्रत्यक्ष होतं ते आज आपल्याला आगम आहे. ऋषी मुनींना जे प्रत्यक्ष झालं ते वेदामध्ये आहे आणि वेद आपल्याला आज आगम आहेत. तर हे निर्वितर्क समापत्तीद्वारा जे ज्ञान होतं ते असं परप्रत्यक्ष स्वरूप असतं असं शास्त्रकार सांगतात. आणि या निर्वितर्का समापत्तीला श्रुतानुमानाचं बीजत्व का, तर ततः श्रुत अनुमानेन प्रभवतः, म्हणजे त्या परप्रत्यक्षाला श्रुतानुमानाचं पूर्वत्व असतं. श्रुतानुमान ज्ञानाला पूर्व रूपानं हे येतं. शास्त्रज्ञांचं जे प्रत्यक्ष असतं ते आपल्याला अनुमित असतं, त्याच्यावर ते आपण अनुमान करतो. शास्त्रज्ञानी म्हटलं त्यांना ते प्रत्यक्ष होतं, आपल्याला ते अनुमान असतं आणि आपल्या अनुमानाला ते बीज असतं, बीज स्वरूप ते असतं. आणि एक म्हणूनच भाष्यकार म्हणतात की हे परम प्रत्यक्ष श्रुत अनुमान ज्ञानासह नसतं. अर्थात श्रुत अनुमानाचं या परम प्रत्यक्षाला अनंतर्य असतं. या परमप्रत्यक्षानंतर अनुमान आणि आगम हे निर्माण होतात. त्यामुळे पूर्वग्रह नसल्यानं ते निर्वितर्क समाधीज ज्ञान असतं, कारण ते अमिश्रित असतं आणि पूर्वग्रह रहित असतं. अशा निर्वितर्क समापत्तीचं लक्षण सूत्रकार आगामी सूत्रामध्ये करणार आहेत. म्हणजे मुद्दा असा की योग्याचं चित्त आता हळूहळू त्या अर्थामध्ये जायला लागले, ध्येय तत्वामध्ये जायला लागलंय. तर ज्या वेळेला त्याला तो ध्यानावस्थेमध्ये असतो त्यावेळेला सुरुवातीला त्याला सवितर्का समापत्ती ही प्राप्त होत असते. त्या सवितर्का समापत्तीमध्ये अंतःकरणाची ध्येय वस्तू उमटलेली असते. तर त्याबद्दल जे समजा तो मागाशी सांगितल्याप्रमाणे ओम नमो नारायणाय असं जप करतोय, ध्यानामध्ये जप करतोय, ध्यानामध्ये जातोय, ध्यानमग्न झालाय, तर अशा वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये जी भगवान नारायणाची मूर्ती त्या ठिकाणी प्रस्फुटित होईल, ती सुरुवातीला त्याला असं त्या ठिकाणी बोध देईल की नारायणो अयं भासते. हे जे मला अंतःकरणामध्ये या ठिकाणी प्रस्फुटित झालंय, ही नारायणाची मूर्ती असावी, हाच नारायण असावा, आपल्या जपाची ही फलश्रुती असावी, असं त्याला सुरुवातीला जाणीव होते. आणि मग त्या मूर्तीवर त्याची धारणा होते, ध्यान होतं, समाधी होते, तन्मयता त्याला प्राप्त होते, तत्स्थ तदंजनता प्राप्त होते आणि ती होता 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 त्याचं मन नारायणमय होऊन जातं आणि तो स्वतः नारायण होऊन जातो. ही जी अद्वैतानुभूती म्हणून म्हटली जाते ती ही समाधी प्रकाराची असते. कारण नारायण विषयक जे ध्यान आहे, नारायणामध्ये जे ध्यान आहे किंवा ब्रह्मतत्वामध्ये जे ध्यान आहे, ते करता 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 अंतःकरण ब्रह्म होऊन जातं, अंतःकरण ब्रह्ममय होऊन जातं, अंतःकरण नारायणमय होऊन जातं, अंतःकरण नारायणमय होतं. म्हणजे हा अद्वैत साक्षात्कार आहे तो अशा प्रकारचा असतो. समाधीमध्ये अर्थमात्र निर्भासा स्वरूपशून्यम अशा प्रकारचा असतो, असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आपण संप्रज्ञात समाधी प्रकरणात पाहिलंच. तर ती तन्मयता पराकाष्ठेला गेल्यानंतर जे काय होतं तो निर्वितर्का समापत्तीचा प्रकार असतो, असं शास्त्रकार आता सांगतात. आणि सवितर्का समापत्ती आपल्याला सांगितल्यानंतर ते आता ह्याच्यानंतर निर्वितर्का नामक समापत्तीकडे वळतात. अर्थात तो 43व्या सूत्राचा भाग आहे, त्यामुळे तो आपण पुढल्या प्रसंगी बघणार आहोत. कृष्णार्पणमस्तु.